टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी सध्या आहे खाम येथील दीपक हॉटेल येथे। आपण पाहतो याच हॉटेलमध्ये पुराचं पाणी जे आहे ते घुसलं होतं आणि त्यामुळे एकंदरीत या हॉटेल मालकांची पूर्णतः तारांबळ उडली होती। आपण पाहतोय पूर्णतः आपण हे जे हॉटेल आहे हॉटेल पूर्णपणे चिखलमय झालेलं आहे। पूर्णतः हॉटेलमध्ये हे जे आहे ते अचानक झालेल्या मुसळधार पावसाचं जे आहे ते पाणी या ठिकाणी आलं होतं। आपण पाहतोय सध्या हे खामचं हॉटेल आहे आणि या ठिकाणी पूर्णतः चिखलाचं साम्राज्य आहे। एकंदरीत अचानक मुसळधार झालेल्या पावसाचा फटका जो आहे तो कुठेतरी या ठिकाणी आपण बघितलं तर व्यावसायिकांना देखील बसताना दिसतोय। अचानकपणे हे जे पाणी आहे ते या ठिकाणी आल्या कारणास्तव पूर्णतः ह्या हॉटेलमध्ये चिखलमय परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। आपण पाहतोय हे खाम येथील हॉटेल आहे, पूर्णतः चिखलमय परिस्थिती निर्माण झालेली आहे। अचानक 2 दिवस झालेल्या पावसाचा कुठेतरी फटका जो आहे तो एकंदरीत व्यावसायिकांना देखील बसलेला आहे आणि त्याचमुळे पूर्णतः जनजीवन तर विस्कळीत झालेच आहे। त्याबरोबर अशी जे काही हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना देखील याचा फटका जो आहे तो पूर्णतः बसलेला आहे। आपल्यासोबत हॉटेलचे मालक आहेत, एकंदरीत काय सांगाल, काय परिस्थिती होती? सकाळी एकदम आमची तारांबळ उडाली भरपूर, म्हणजे अचानक एवढं पाणी साचलं होतं इथे, म्हणजे खूप आम्हाला सामान हलवावं लागलं इकडे तिकडे, म्हणजे पाऊस पण प्रचंड पडत होता। साधारण किती फूट पाणी जे ते आपल्या हॉटेलमध्ये आलं होतं? तरी पण एक अर्धा फूट तरी पाणी होतं हॉटेलमध्ये, एक अर्धा फूट पाणी होतं हॉटेलमध्ये। बऱ्यापैकी थोडं सामानाचं नुकसान झालं आमचं। काय काय नुकसान झालं काय सांगाल आपण? आमचे कांद्याचे गोणी वगैरे सगळ्या खालीच होते आमच्या, आणि फ्रीज वगैरे होते आमचे, ते त्यात थोडं नुकसान झालं आमचं। आपण पाहतोय अचानक आलेल्या पावसाचा फटका या व्यावसायिकांना बसलेला आहे। त्यांचे पूर्णतः धान्याचं देखील नुकसान झालंय, त्यांच्या इलेक्ट्रिकल वस्तू असेल त्याचं देखील नुकसान झालेलं आहे। एकंदरीत अशी परिस्थिती याच्या आधी कधी आली होती का? कधीच नाही, कधीच आली नाही, फर्स्ट टाइम आली। आम्हालाच कळत नव्हतं की कसं हे पाणी कुठून आलं, काहीच कळत नव्हतं। आपण ज्यावेळी आम्ही पाहणी केली काय कुठून पाणी जागोजागी अडलं होतं पाणी, मग आम्ही ते जागा मोकळ्या केल्या आणि साईडने पाणी घालवलं आम्ही ते। मग आता हॉटेलमधलं पाणी आपण कशा पद्धतीमध्ये काढलंय? आता ऑलरेडी हॉटेलमध्ये फुल झालं होतं पाणी, मग आम्ही पाठी होल पाडले भिंतींना, त्याच्याद्वारे आम्ही पाणी बाहेर काढले तिथे। आपण पाहतो या अचानक आलेल्या मुसळधार पावसाचा एकंदरीत फटका जो आहे तो व्यावसायिकांना देखील बसताना दिसत आहे आणि हे पावसाचं पाणी हॉटेलमधून बाहेर जाण्यासाठी या ठिकाणी त्यांनी भिंतीला होल पाडले, त्यानंतर ते पाणी बाहेर गेल्याचं एकंदरीत हॉटेल चालक जे ते सांगत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सैयद, राज वैष्णव पॉइंट, यूनियन मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।